मित्रांनो, शितोळेनगर निमसोड आणि सर्जा हे समीकरण एवढं जवळचं झालं आहे, एवढं अतूट झालं आहे की सलग 3 वर्ष एकाच फाटीव एक नंबर घेण्याचा विक्रम. कधी कधी घेतलेला सर्जाने एक नंबर सांगा. बघ आता जेव्हा आम्ही निमसोडला पळायला आलो तेव्हा मी 1 नंबर केलेला आहे. पहिली माझी गाडी त्यांच्याच गावातल्या यांच्यावरती बकेच्या इंची पळाली होती. पण जेव्हा निमसोडची फाटी मला एवढी लक्की आहे की जेव्हा आले तेव्हा 1 नंबरचा गुलाल लावूनच गेले. पण हॅट्रिक केली ना. हा हॅट्रिक केली. बरं, कुणाकुणावर पैर होतं ते तरी सांगा. आता तेवढं काय झालंय माझ्या लक्षात थोडंसं, आपण बक्याबरोबर प्रत्येक टायमाला पळालोय. बरं, आता अजून एक सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आहे, म्हणजे कसं झालं, आत्ता 2 दिवसापूर्वी व्हिडिओ पडलेला की झालं विषय क्लिअर झाला, जी काय असणाऱ्या गोष्टी त्या क्लिअर केल्या. बघा, विषय असणाऱ्या क्लिअर केल्या म्हणजे विषय असा आहे, माझा विषय खरा होता, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती होता. पण मला माझं नाव नव्हतं खराब करायचं किंवा अरुणचं नाव नव्हतं खराब करायचं किंवा आई एकविरा प्रसन्न घोट या नावाने जी आमची गाडी पळते ते नाव मला खराब करायचं नव्हतं. म्हणून आम्ही कुठंतरी बसून याच्यातून मार्ग काढला. याच्यानंतर तुमचाही मला चांगला लाखामुलाचा एक सल्ला भेटला की सँडी भाऊंना मी माझ्या भावासारखा फोन केला की सँडी भाऊ आपण काय करायचं. सँडी भाऊंनी सांगितलं की बघा, नंदीच्या मागं कुठल्याच प्रकारची तळतळ लावू नका, जे असेल ते मॅटर मोकळं करा. त्या हिशोबाप्रमाणे राहुलभाई असतील, सिद्धू आमचे अभंगे असतील, संतोष तोडकर असतील, राहुलभाईंना गेल्यानंतर राहुलभाईंनी ताबडतोब ते मॅटर सॉल्व केलं आणि 19 तारखेला आम्ही ते मॅटर क्लोज करून टाकलं. मी तुम्हाला चर्चेदरम्यानच म्हटलेलो. दुसरी गोष्ट अशी आहे की जी आमची ठाणा रायगड पालघरची जी संघटना आहे त्याच्यात तर संदीप भाईंनी पण आम्हाला भरपूर साथ दिली. त्यानंतर विजय शेठ खानावकर असतील, विकास खानावकर असेल, आमचे DSP वाले अविनाश पवार असतील, हे सगळे माझ्याशी लाईनीवर असायचे. पण कुठंतरी आमचं ते सलोख्याने मिटल्यामुळं भाईंनी पण सांगितलं ठीक आहे, झालं ते चांगलं झालं. त्याच्यामुळं मी संघटनेचे पण आभार मानतो. आणि मी त्यांना सांगत आलेलो आहे की मानवी वादात बैलाचं नुकसान नको कारकीर्द. कारण आज जर महाराष्ट्राचं आपण म्हणून रॉकेट म्हणलं जातं, एवढ्या स्पीडनं पळणारा बैल मानवी कलहामुळं थोडंसं, पण तो कलह दोन्हीही व्यक्तींनी एकमेकांशी जवळ येऊन तो मिटवला आणि एक चांगल्या पद्धतीनं बैलगाड्याचा आदर्श घालून दिला. हे बघा, भांडण करायचं, माझ्याकडं प्रूफ होते, डॉक्युमेंट्स होते, सगळं होतं. ते प्रूफ करत तोपर्यंत माझा बैल नंदी घरी बसला असता. माझ्या भावानी, माझ्या अरुणनी मला सांगितलं की नाना आपल्या नंदीला घरी नाही बसवायचा. तुम्हीही मला तेच सांगितलं चंडी भाऊ. मग त्या हिशोबाने आम्ही निर्णय घेतला की जे काय करायचं ते आता एकदाच करायचं. आणि कौतुक आहे, त्यांचंही कौतुक आहे आणि तुमचंही की दोघांनी एकत्र एका टेबलावर बसून सगळं सॉर्ट आउट केलं. आणि मित्रांनो, पहिलंच मैदान आणि पहिल्या मैदानाचाच गुलाल, तोही 1 नंबरचा मानकरी माझ्या सर्जानी आज नाना प्रधान किंवा अरुण पाटील किंवा घोडगावचे काय ही जी ओळख करून दिली ती मला माझ्या निवड सर्जानी दिली. आणि आज सर्जाच्यामुळं प्रत्येक मैदानात त्यांनी मला कधीतरी समजा माझं स्टार खराब असेल किंवा अरुणचा असेल किंवा त्याचा असेल याच्यामध्येच आम्ही केले. आम्ही असं पळून तर महाराजपर्यंत कुठं खाल्ला नाही. हे तुम्ही कितपत खरं मानता की एका बैलामागे किरकिरी असेल, म्हणजे काय गोष्टी बोलल्या जातात निगेटिव्ह किंवा सगळ्या आपसात जी टीम आहे त्यात किरकिरी असेल तर यश भेटत नाही, हे किती 100% खरं आहे. 100% या गोष्टीला मी मानतो ना की जर बैलाच्या मागे असेल किंवा एखाद्या माणसाच्या मागे किरकिर असेल तर ती नाहीच होत ना. बघा ना, आपलं घर कल्लो जर एखाद्या घरामध्ये जर 2 भावांचा वाद चालू असेल तर ते घराला काय अर्थ असतो का. आज कसं आहे, आज आम्ही मोकळे आहोत, म्हणजे याच्या आधी आम्ही मोकळे होतो, आम्ही सगळं रितसर केलं होतं. पण ठीक आहे, चला कुठेतरी ते गोष्टी मागे घ्यायच्या सारखं उघडण्यात आणि त्याला काय अर्थ नाही. आणि विषय संपवला, म्हणजे दोन्हीही बाजू दोन्ही माणसांचं त्यामुळं कौतुक आहे की दोघांनी एकत्र येऊन सगळा विषय संपवला. आणि जसं सांगितलं की ह्या बैलाची कारकिर्दीवर परिणाम नको व्हायला, ह्यांच्याशी बोललो आणि आज सिद्ध केलं की खरंच महाराष्ट्राचा रॉकेट सर्जा आहे. आजचा जो आनंद आहे मला, हा असा कधीच नाही झाला. जसा मी पहिले गुजीबावलीला जसा 1 नंबर केला होता अजितदादा केसरीला, त्या दिवशी मला जो आनंद झाला होता त्यानंतरचा माझा पहिला आनंद आहे. काय सांगाल, म्हणजे तुम्ही म्हणता सगळ्यात मोठा आनंद आज कोण आठवते? आज तसा जर सगळ्या मोठ्या आनंदामध्ये आठवायचं झालं तर आज माझा मोठा सर्जा माझ्यापासून लांब आहे. माझा तोंडातून शब्द गेला होता की बैल मी तुझ्याकडे सांभाळेल, त्याला कायमस्वरूपी ठेवीन. तसा जरी त्याच्यात काय झालं असेल पण माझ्या शब्दात बदल नाही झाली. मी आज पण माझा मोठा सर्जा तिथंच आहे आणि माझ्या मोठ्या सर्जाला मी मिस करतोय. मित्रांनो, मोठा सर्जाचा आशीर्वादच घेऊन हा छोटा सर्जा पळतोय आणि आज तुम्ही बघताय मन जिंकतोय. बिनजोड असेल किंवा हा शर्यत प्रकार असेल 3 फेऱ्याचा. आता काय काय गोष्टी सांगा. सर्जाचा एकंदरीत तुम्ही बघताय 3 वर्षात सातत्यपूर्ण एक चांगला पळणारा बैल, सातत्यानं यश मिळवणारा बैल, त्याच्या काय काय बदल झालेत ह्या म्हणजे एकंदरीत 3 वर्षात?
नाही 3 वर्षात बदल झाले आहेत म्हणजे तो आदातमध्ये पण तेवढाच पळाला, त्यानंतर जेव्हा तो दाती झाला त्यानंतरही तो तेवढाच पळाला आणि आता आणि ज्या टायमाला तो इंजुरीमधून म्हणजे आजारपणातून त्याच्या निघाला तरी त्याला एक प्रकारे संघर्ष योद्धा म्हटलं पाहिजे, कारण त्यांनी त्याच्या 3 वर्षात भरपूर संघर्ष केले पण आता तो संघर्षातून मुक्त झाला. हे सगळं तुम्ही अनुभवलं, सगळ्या गोष्टी सोशल मीडियात सगळ्याला माहिती आहेत. एकंदरीत काय तुम्हाला अनुभव आला आणि कुठली गोष्ट तुम्हाला शिकण्यासारखी आहे यातून? शिकण्यासारखे आले बैलगाडी क्षेत्रामध्ये मेन माणसांनी माणसं जपावी. बैल आज पळणार आहे, उद्या नाही पळणार, पण जे आपले संबंध आहेत ते संबंध जपावे. आमचे संबंध होते, संबंध असल्या कारणामुळे राहुल भाई असतील, संदीप भाई माळे आमचे अध्यक्ष असतील किंवा आणखीन आमची सगळी जी टीम असेल संतोष शेटपासून. आज संतोष शेट्टी पण नगरसेवक असताना एवढा मोठा पुढाकार घेतला, त्या दिवशी वेळ देऊन ते थांबून राहिले. कुठंतरी माणसं कमवायला शिकलं पाहिजे असं मला आजपासून तरी वाटतंय. ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या, त्यातून सगळ्यात मोठा धडा बैलगाडी मालकांनी कुठला घ्यावा? माझा धडा घेणं एकच आहे की आपण मोठ्या मोठ्या खरेद्या करतो, बरोबर आहे. त्या खरेद्या आता बघा, त्या दिवशी अविनाश पवार आणि विलास पेलवांनी दोघांनी मिळून एक खरेदी केली 11,11,000ची. त्यावेळी कशी पारिदर्शक लॅवीमध्ये केली तशी सगळ्यांनी लॅवीनी करावी किंवा तुमच्यासारखा सोशल मीडिया घेऊन जावा, भले तो 50,000चा का नाही व्यवहार असो पण तो करावा. बरोबर. तुम्ही जो विषय घेतला तोही सगळे जे क्रिएटर आहेत, जे पत्रकार बंधू आहेत, यूट्यूबर आहेत, त्यांच्या देखत व्हिडिओ केला म्हणजे एखाद्याचा व्यवहार आता तर ती पारदर्शकता नेहमी राहते आणि 100% राहते ना. म्हणजे जे आपण काय बोललोय ते तिथे येतं ना, की जे आपण काय बोललो आज मी जे बोललोय ते माझं ते वर्षानुवर्ष राहणार आहे ना. मग ती बाईट तशी राहतेच ना माणसाची. बरं, ड्रायव्हरांबद्दल काय सांगाल? कारण ड्रायव्हर पहिल्यांदा मला वाटते घोटचा सर्जा पळवला त्यांनी. तसा भैया पण आपला ड्रायव्हर आहे, तो मल्हारचा एकनिष्ठ ड्रायव्हर आहे. तसा बबलू चाचाही माझा ड्रायव्हर आहे, पण आज बबलू चाचा नाही बसला. तर का नाही बसला तर चाचा बोलला की 1 नंबर आहे, त्यांनी इतके दिवस मल्हारला गुलाला ठेवलेला आहे तर त्याला बसून द्या. हे अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाचं आहे. हा, चाचा भाऊ आहे ना. आज फार संकटाच्या टायमाला चाचा येतो. त्या दिवशी पण MM नानांबरोबर चाचाच आला होता. तो रात्री किती वाजता घरी पोहोचला? 2-3ला पोहोचला असेल मला वाटतं काहीतरी. त्या यशानं काय अधोरेखित करा की कुठली गोष्ट की हे सत्यच आहे बैलगाड्यातलं? नाही, बैलगाड्यातलं सगळं सत्य आहे की आपला ड्रायव्हर असो, सुट्टी मेकर असो, आपले धरणारे असो, सगळे असोत, आपण एक मालक आहेत पण आपण फक्त एक फोकसवरती आहेत, पण ते पडद्यामागचे कलाकार आहेत ना. हे यश सगळ्यात महत्त्वाचं बैलांचं असतं, ड्रायव्हरांचं असतं, पूर्ण टीमचं असतं. प्रत्येकाशी बोलणं शक्य नव्हतं. जाता जाता शेवटाकडे जातो. आता पुढं कसं नियोजन असणार आहे? कारण आता मोठी मैदानं येतात. त्या मैदानात तुम्हाला नियोजन चांगलंच भेटणार आणि जी प्रेक्षकांच्या मनामध्ये जी जोडी पळवायची आहे ती आम्ही चांगल्या मैदानाला पळवणार. कधी पळवता लवकर नाही, मग साध्या मैदानाला नाही पळवणार, चांगल्या मैदानाला पळवणार. कुठली जोडी ती तरी सांगा. तुम्हाला तर माहिती आहे की प्रेक्षकांना माहिती आहे. मित्रांनो, बकासूर आणि सर्जा लवकरच जोडी मथुर आणि सर्जा ही आपल्याला लवकरच जोडी मैदानाला जोडी तुम्हाला पळताना दिसेल आणि लवकरच दिसेल. लवकर चांगल्या मैदानालाच पळताना दिसेल. असं नाही की कुठल्या साध्या मैदानाला पळत, चांगल्या मैदानाला पळताना गुरु शिष्य दोघं जण पळताना दिसतील. गुरु शिष्य यांच्या तोंडून आलं वाक्य, गुरु शिष्य पळताना दिसेल आणि तोही एक मोठा क्षण असेल. पण एकंदरीतच आत्ता जे सुतळनगरचं मैदान झालं यामध्ये त्यांनी सांगितलं की माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा विजय मिळवला आहे सर्जानं. सर्जा एकटा नाही पळाला मित्रांनो, पळाला मल्हारच्या संबंधी काय काय गोष्टी विचारूया. मित्रांनो, आत्ताच्या सद्यस्थितीला जाईल तिथं गुलाल पात्र आणि नंबर घेणारा बैल नगरसेवक संतोष तोडकर, ठाणे विटावा यांचा मल्हार. समाजकारही संतोष तोडकर यांचा आहे. आपण मुलाखत घेतलेली आहे. पण एक माणूस तितकाच महत्त्वाचा आहे. आत्ता संतोष तोडकर नाहीत. सगळ्यात महत्त्वाचा माणूस कोण तर मल्हारची हातनिगा घेणारे कोण आहेत? पहिल्यांदा त्यांची ओळख घेऊया. काय नाव तुमचं? रोहन लोंढे. कुठलं गाव? माहूरगड. कुठं आलं माहूरगड? माहूरगड नांदेड जिल्हा विदर्भ. नांदेडवरून इथं फक्त मल्हारचा सांभाळकर आहे. हां, मल्हार सांभाळ करायला. बरं, किती दिवसापासून मल्हार बरोबर आहात तुम्ही? आता जवळपास 1 महिना होता. 1 महिना? हां. एका महिन्यातच भरपूर त्यानं करिश्मा केला. जाईल तिथं नंबर घेतोय. कसा आहे दावणीला?
दावणीला टॉपचा हत्यार आहे, त्याला काही बघायची गरज नाही नाही. तर ते रे, पण स्वभाव कसा लय अग्रेसिव्ह आहे कोण नाही नाही, दावणीला एकदम शांत, फक्त मैदानात आलं थोडं ॲग्रेसिव्ह आहे. जास्तच ॲग्रेसिव्ह आहे. बरं आता कसं आहे माहिती आहे का, ज्या वेळेस मल्हारला तुम्ही सांभाळता सगळ्या गोष्टी करता, थोडं काय काय त्याची वैशिष्ट्य सांगा. इतर नंदीपेक्षा हा वेगळा कसा ठरतो? अर्थातच पळाच्या ह्यानं वेगळा ठरतोय, पण अजून काय सांगाल? त्याचं म्हणजे त्याचं देखणं रूप आणि प्लस म्हणजे त्याला जीव, जे आता मी जीव लावतो ना, मला अजिबात बैल शिंग हलवत नाही, काही नाही. त्याला हात फिरवणं, रात्री जे बसला की म्हणजे जवळ बसतो, ते अशा गोष्टी आहेत. त्याला कोणी बी बघेल ना लगेच ते मनात बसणार. अजून एक नजरेत पडणारी गोष्ट, आणि मला आवर्जून विचारायला, ती पायाला काय लावतात ते पट्टे असते ते त्याच्या नक्की की फुटते ना, प्लस मागचे पाय पुढच्या पाय लिहून लागतात. एवढं स्पीड आहे मग? एवढं स्पीड ते मागच्या पाय पुढच्या पाय लिहिते, ते जखम तयार होते आणि पुढे पळत आला का ते दगडी पण लागते नक्कीला, ती जखम जरा जास्त होते, त्यामुळे मग ती पट्टी बांधली जाते आणि त्याने जखम वगैरे काही होत नाही, पाय लागत नाही त्याच्यामुळं. एका महिन्यापासूनच मल्हार जवळ आहे का त्याच्या अगोदर बी ह्याला बघत आलेलं आहे? पहिले आमच्या भागात जेव्हा शंकरपटात पळायचा ना, त्या टायमिंगला बऱ्याचदा त्याला बघितलेलं आहे, बऱ्याचदा आमच्या जोट्यात सुद्धा पळाला. बरं. आणि तेव्हापासून ओळख असल्यात ते बैल आपल्या लक्षात आहे, कसा पळते, काय पळते, त्याची गती काय. मित्रांनो, बऱ्याचशा लोकांना मल्हारचे पाठीमागचे विक्रम माहीत नाहीत. आता 3 फेऱ्यात बैल पळतोय, सातत्यानं नंबर घेतोय. शंकरपटात हे जे काय विक्रम राहिलेत? शंकरपटात समजा त्याचं आमच्या इथं आदतला, तुमच्या इथं कसं आदतचं मैदान राहते, तसं आमच्या इथं क गट ड गटाचं राहते. तर त्याचं ड गटात वैशिष्ट्य आहे, त्यांना 1 नंबर कधी सोडला नाही. आमच्या इथे 1 महिन्याची रावठी पडते, म्हणजे 1 महिना बैल घरी जात नाही, 1 महिना असे कंटिन्यू खेळावर राहते. तर तिथं 1 महिन्यात वैशिष्ट्य आहे, ते 1 महिन्यात 30 दिवस होते, 30 दिवसात त्याचा एकच नंबर आहे. 30 दिवस? 30 दिवस 1 नंबर. त्याच्यावर कोण पाळत तिथं? तिथं त्याच्याबरोबर आपला यवतमाळचा फायर, अजून नागपूरचा बटन, असे आणि मल्हारच्या मालकाचा वैयक्तिक पिस्टन, असे इतर बैल त्याबरोबर पळायचे. म्हणजे पहिल्यापासूनच पळणारा, टॉपमध्ये पळणारा बैल आहे, त्यामुळे जेवढ्या किमतीला घेतला, किमतीपेक्षा ज्यावेळेस बैल येतो त्यावेळेस प्रत्यक्ष कामगिरी काय करतो ह्याच्याकडं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष असतं, एवढी किंमत दिल्यामुळं. एवढं सातत्याने यश, तर या यशामागं जसं सांगितलं तुमचाही मोठा हात आहे, तसं ड्रायव्हरांचाही मोठा हात आहे. हां, भैया ड्रायव्हर बी आपला घरच्यासारखाच आहे आणि त्यानं सुद्धा आज मन लावून गाडी आणली, काय मन लावूनच गाडी आणतो. आणि मल्हारची वैशिष्ट्य, ते एकनिष्ठ ड्रायव्हर आहे, कधी बी मल्हारच्या गाडीवर बसणार का तर बसणारच. मल्हारचा मेन खांद कुठला, उजवीनं पळतोय का डावीनं? ते दोन्ही खांदी आहे, पण आता सध्या आमच्या भागात उजवीनं पळालेलं आहे आदातमध्ये, आदात दुसऱ्यामध्ये, पण आता ते सध्या डावीनं चालू आहे. आता बरेचशी लोक म्हणतात की ह्या बैलाचं साधर्म्य मथुरगत आहे, म्हणजे तसाच राग, तशाच शरीर, तशाच पद्धतीनं सगळा डौल. काय सांगाल? ते मैदानात आला का ते पब्लिक काढणं सर्व मथुरगतच, फक्त थोडा गोट्यावर गेला का एक माणसाला ते अजिबात काही करत नाही, म्हणजे दुसऱ्या माणसाला जवळ येऊ देत नाही. बाकी आता मी जर गेलो का वैयक्तिक, मला काहीच करत नाही, बाकी दुसऱ्याला मग वैरण काढी दूरूनच करायची. गाडी बांधणं काय प्रकार आहे, का बांधायची एवढ्या मोठ्या, अगदी मोठ्या रशीनं? ते व्हायरल बी झालं, खूप मोठ्या रशीनं गाडी बांधली जाते. गाडी कायम त्याच्यावर बांधावीच लागेल, नाही तर गाडी जर नाही बांधली का तर गाडी मग बाहेर जाणार, नाही तासाला लागणार. कारण की त्याची गतीच अशी आहे, ते खालून जसा सुटतो का तीच गती वरपर्यंत त्याची वाढत चालते. दुसऱ्या बैलाची कशी निकालाला आली कमी होती, कोणाची सुट्टीत कमी राहते, मग त्याची जी खालून गती लागली ती वाढत वरपर्यंत जाते. बघा मित्रांनो, जे सांभाळकर त्यांच्या नजरेतून आपण आज मल्हार बघू. आता कसं आहे, तुम्ही तर सांभाळत आहे बरोबर, जर सांगितलं आपण मैदानावरचा मल्हार आणि दावणीवरचा मल्हार, तुम्ही सांगितलं की दावणीला शांत असतो, पण दोघांमध्ये फरक काय सांगाल? फरक काय, मैदानात आला की त्याला फक्त एवढंच असते की आपल्या 1 नंबर झाला पाहिजे, काही करून आज काही करून 3 फेरं पळायचंच, हेच डोक्यात त्याचं. आणि पुढे पण ते थांबत नाही, त्याला पुढे पण पकडायला लय पोरं फिल्डिंग लावं लागते, पोरं बघू शकता सर्व पोरं फिल्डिंगला राहतात. पण दावणीला तसं काहीच नाही, दावणीला एकदम शांत, त्याला 2 माणसं बस झालेत, त्याला चारा पाणी हे करायचं. कधी कधी कोण नसलं तर एकटा माणूस पण त्याला बाहेर घेर काढू शकते. दाताला कसं आत्ता? चौसा आहे, नेमका चौसा झाला, 3 महिने झाले. 3 महिने झाले चौशात. मित्रांनो, आपण जर बघितलं की दुसऱ्यात चौशात बैल त्यांच्या एकदम हायस्ट स्पीडला असतात, आत्ता हायस्ट स्पीडला आहे. आणि संतोष तोडकर यांचा संघर्ष चालू होता, चांगला बैल भेटावा म्हणून त्यांनी अनेक बैलं घेतली, टॉपची बैलं घेतली, खरेदी केली, पण अखेर हा हिरा सापडला. आणि हिरा घडवण्यासाठी अनेक लोकांचा हात असतो, त्यापैकी हिरा घडवण्यामागे ह्यांचाही हात आहे, कारण हे सांभाळतात, प्रत्यक्ष वैरण घालतात. आहाराचं थोडं सांगा. त्याचा आहार म्हणजे हेवी आहार आहे, मला तर वाटत नाही या भागात काय आमच्या भागात सुद्धा त्याच्या एवढा खुराक हेवी म्हणजे असं काय खातो?
त्यात बरंच काही आहे ते मला पण आठवण नाही पण की कुठल्या ते- कुठल्या गोष्टी आहेत? ते काय करते दादा जे मुंबईहून नाही ठाण्यावरनं हा. ते बनवून आम्हाला पार्सल येते डायरेक्ट इथं आम्हाला फक्त द्यायचं काम आहे. द्यायचं काम आहे. हां. चला मित्रांनो, ह्या मुलाखतीच्या माध्यमातून हे व्यक्तिमत्व पुढे आले. तुमचं नाव काय? रोहन लोंढे प्रत्यक्ष बैल सांभाळतात. प्रत्यक्ष वेळ कोण कोण असतं टीममध्ये? आमच्या इथं आता एक नवीन दादा आले ते सध्या नाही आणि आमचे बिडकर म्हणजे अनिकेत भाऊ बिडकर ते मॅनेजर पद सांभाळतात म्हणजे ते वैयक्तिक सगळं बैलात नियोजन सर्व ते त्यांना करतात. फक्त आमचं बैलात जे काही लागते ते आम्हाला द्यायचं. अनिकेत आत्ता बक्षीस घ्यायला गेलेत, त्यामुळं म्हटलं चला जे वैरण काढी करतात त्यांची मुलाखत घेऊया आणि का त्यांची परत कधीतरी मुलाखत घेऊया आणि वेळोवेळी आपण घेतच आलो आहे. मित्रांनो, जे शितोळे नगर निमसोड मैदान झालं, या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी होते. बिनजोडला चांगली कामगिरी, चमकदार कामगिरी करणारा जोड घोटचा सर्जा आणि संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा मल्हार.